नमस्कार मित्रांनो, मिशन नोकरी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण डिस्ट्रिक्ट कोर्ट म्हणजेच जिल्हा न्यायालय भरती सराव प्रश्नसंच पाहणार आहोत। यामध्ये टोटल 25 प्रश्न असणार आहेत। महत्त्वाचं म्हणजे TCS पॅटर्न नुसार विचारले गेलेले चालू घडामोडी 2023-24 वर मागील परीक्षेत विचारले गेलेले महत्त्वाचे प्रश्न असणार आहेत। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न क्रमांक 1, आवळा देऊन कोहळा काढणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ काय? ऑप्शन्स आहेत इतरांच्या कष्टावर स्वतःचा फायदा करणे, लहान वस्तू देऊन मोठी वस्तू घेणे, एका संकटातून दुसऱ्या संकटात पडणे, क्षमतेपेक्षा मोठे काम करणे। यातील ऑप्शन क्रमांक 2 लहान वस्तू देऊन मोठी वस्तू घेणे हे अगदी योग्य उत्तर आहे। मित्रांनो, हे सर्व प्रश्न अगदी महत्त्वाचे असणार आहेत। तुम्ही देखील 3 ते 5 सेकंदात खाली कमेंट करून उत्तर देऊ शकतात, जेणेकरून तुमची रिव्हिजन याच व्हिडिओमध्ये होऊन जाईल। प्रश्न क्रमांक 2, विचारलेल्या प्रश्नांचे त्वरेने योग्य उत्तर देणारा कोण असतो? ऑप्शन्स आहेत स्थितप्रज्ञ, स्वावलंबी, हजरजबाबी, वक्ता। तर यातील ऑप्शन क्रमांक 3 हजरजबाबी हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 3, URL चे पूर्ण रूप काय आहे? ऑप्शन्स आहेत युनिफॉर्म रिटेल लोकेशन, युनिव्हर्सल रिसोर्स लिस्ट, युनिफॉर्म रिसर्च लोकेटर, युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर। तर यातील ऑप्शन क्रमांक 4 युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 4, न्यूजलेटर प्रकाशित करण्यासाठी कोणता प्रोग्राम वापरला जातो? ऑप्शन्स आहेत एक्सेल, PPT, DTP, LTP। तर यातील ऑप्शन क्रमांक 3 DTP हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 5, भारतातील पहिला अणुऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोठे आहे? ऑप्शन्स आहेत तारापूर, श्रीहरिकोटा, कलमकप, कुडनकुलम। तर यातील ऑप्शन क्रमांक 1 तारापूर हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 6, ओझोन वायूच्या थरामुळे कोणते घातक किरण पृथ्वीवर येऊ शकत नाहीत? ऑप्शन्स आहेत इन्फ्रारेड, अल्ट्राव्हायोलेट, क्ष किरण, विश्वकिरण। तर यातील ऑप्शन क्रमांक 2 अल्ट्राव्हायोलेट हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 7, परावलंबी या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? ऑप्शन्स आहेत दुर्गुण, परकीय, स्वावलंबी, असंतोष। तर यातील ऑप्शन क्रमांक 3 स्वावलंबी हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 8, बालगंधर्व हे टोपण नाव कोणाचे आहे? ऑप्शन्स आहेत राम गणेश गडकरी, नारायण राजहंस, प्रल्हाद केशव आंत्रे, त्रिंबक बापूजी ठोंबरे। तर यातील ऑप्शन क्रमांक 2 नारायण राजहंस हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 9, मी वनवासी हे आत्मचरित्रपर पुस्तक कोणाच्या जीवनावर आधारित आहे? ऑप्शन्स आहेत गंगूबाई हनगल, प्रज्ञा पवार, सिंधुताई सपकाळ, उत्तम कांबळे। तर यातील ऑप्शन क्रमांक 3 सिंधुताई सपकाळ हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 10, निरूपण या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? ऑप्शन्स आहेत विवेचन, लोकाचार, निर्णय, निकेतन। तर यातील ऑप्शन क्रमांक 1 विवेचन हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 11, प्रतिदिन या शब्दाचा समास ओळखा। ऑप्शन्स आहेत तत्पुरुष समास, बहुव्रीही समास, द्वंद्व समास, अव्ययी भाव समास। तर यातील ऑप्शन क्रमांक 4 अव्ययी भाव समास हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 12, 1924 मध्ये बहिष्कृत हितकारिणी सभेचे नेतृत्व कोणी केले होते? ऑप्शन्स आहेत लोकमान्य टिळक, न्या गोविंद रानडे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले। तर यातील ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 13, उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणारचे सरोवर कोणत्या जिल्ह्यात आहे? ऑप्शन्स आहेत भंडारा, बुलढाणा, जळगाव, नांदेड। तर यातील ऑप्शन क्रमांक 2 बुलढाणा हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 14, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे जहालमतवादी नेते कोण होते? ऑप्शन्स आहेत लोकमान्य टिळक, फिरोजशहा मेहता, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, गोपाळकृष्ण गोखले। तर यातील ऑप्शन क्रमांक 1 लोकमान्य टिळक हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 15, पश्चिमेकडे प्रवाहित होणारी नदी कोणती आहे? ऑप्शन्स आहेत कृष्णा, महानदी, गोदावरी, तापी। तर यातील ऑप्शन क्रमांक 4 तापी हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 16, राष्ट्रीय महिला दिवस केव्हा साजरा केला जातो? ऑप्शन्स आहेत 2 ऑक्टोबर, 5 जानेवारी, 13 फेब्रुवारी, 20 मार्च। तर यातील ऑप्शन क्रमांक 3 13 फेब्रुवारी हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 17, मूकनायक हे वर्तमानपत्र कुणी सुरू केले होते? ऑप्शन्स आहेत नारायण गुरु, बाळशास्त्री जांभेकर, लोकमान्य टिळक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। यातील ऑप्शन क्रमांक 4 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे अगदी योग्य उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 18,
निक्की प्रधान खालीलपैकी कोणत्या खेळाशी संबंधित आहे? ऑप्शन्स आहेत भारोत्तोलन, हॉकी, कुस्ती, धनुर्विद्या. यातील ऑप्शन क्रमांक 2 हॉकी हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 19. देवदासी प्रथेविरोधात परिषदेचे आयोजन कोणी केले होते? ऑप्शन्स आहेत पंडित ईश्वरचंद्र विद्यासागर, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे, गोपाळ गणेश आगरकर, महात्मा गोविंदराव फुले. तर यातील ऑप्शन क्रमांक 2 महर्षी विठ्ठल रामजी शिंदे हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 20. पश्चिमेकडील कोणती पर्वतरांग महाराष्ट्राला नैसर्गिक साधन संपत्ती तसेच प्राकृतिक आधार पुरवते? ऑप्शन्स आहेत चिरोली, सातपुडा, गायखुरी, सह्याद्री. तर यातील ऑप्शन क्रमांक 4 सह्याद्री हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 21. नुकत्याच सुधारित शक्ती फौजदारी कायद्यामध्ये कोणत्या प्रकारची शिक्षा मंजूर करण्यात आली आहे? ऑप्शन्स आहेत फाशीची शिक्षा, 10 वर्ष तुरुंगवास, 25 वर्ष तुरुंगवास, जन्मठेप. तर यातील ऑप्शन क्रमांक 1 फाशीची शिक्षा हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 22. डिसेंबर 2022 मध्ये सुरू झालेला समृद्धी महामार्ग एक्सप्रेस हायवे मुंबईशी महाराष्ट्रातील कोणत्या शहराला जोडतो? ऑप्शन्स आहेत नाशिक, अमरावती, नागपूर, पुणे. तर यातील ऑप्शन क्रमांक 3 नागपूर हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 23. अंगात उत्सव संचारणे या वाक्यप्रचाराचा अर्थ काय? ऑप्शन्स आहेत अन्य त्याग करणे, उपकाराचे स्मरण करणे, खूप उत्साह वाटणे, भूतबाधा होणे. तर यातील ऑप्शन क्रमांक 3 खूप उत्साह वाटणे हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24. राम गणेश गडकरी यांनी कोणत्या नावाने कविता लिहिल्या? ऑप्शन्स आहेत गोविंदाग्रज, अनिल, केशवसूत, बालकवी. तर यातील ऑप्शन क्रमांक 1 गोविंदाग्रज हे अगदी योग्य उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 25. शेजारचा मुलगा पुस्तक वाचत होता या वाक्यातील काळ ओळखा. ऑप्शन्स आहेत अपूर्ण भूतकाळ, पूर्ण भूतकाळ, साधा भूतकाळ, रीती वर्तमान काळ. यातील ऑप्शन क्रमांक 1 अपूर्ण भूतकाळ हे अगदी योग्य उत्तर आहे. मित्रांनो, हे होते जिल्हा न्यायालय भरतीसाठी विचारण्यात आलेले महत्त्वाचे प्रश्न, ज्याची PDF लिंक खाली दिलेली आहे. लिंक मिळवण्यासाठी डिस्क्रिप्शन नक्की चेक करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.